नमस्कार शेतकरी बांधवांनो. पाठीमागे जे कांदे लागवड झाली आहे, तर कांदे लागवड झाल्यानंतर ना आपला बराचसा भाग असतो की विशेष आपला प्रयत्न जे असतो की कांद्याची पात झाली पाहिजे, पोगर बांधला पाहिजे, दांडा बांधला पाहिजे, पातीची संख्या वाढली पाहिजे. तर काय करणं गरजेचं आहे? त्यासाठी पहिलं महत्त्वाचं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. कांद्याची पात झाली पाहिजे, पोगर झाला पाहिजे, दांडा झाला पाहिजे. त्याच्यात महत्त्वाचं काम आहे ते निश्चितच या ठिकाणी आपल्याला, कारण उत्पादन चांगल्या पद्धतीने निघालं पाहिजे, टिकवून क्षमता चांगली राहिली पाहिजे, साईज झाली पाहिजे, फुगवून झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी नॅनो डीएपी अर्थात कोरोमंडल फर्टिलायझर जे नॅनो डीएपी येते, एकरी 2 लिटर पाटपाणी असेल, ड्रीप असेल त्या पद्धतीमध्ये द्यायचे. एक साधारणपणे आपण एक 15 दिवसाच्या पुढे किंवा 25 दिवसाच्या पुढे आपण या ठिकाणी देऊ शकतो. ते आपल्याला एकरी 2 लिटर. त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 किलो, पाटपाणी असेल तर 10 किलो द्या, ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर 5 किलो द्या. मात्र नॅनो डीएपी आपल्याला कंपल्सरी 2 लिटर या ठिकाणी ठेवायचे. त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे पाथीची संख्या असेल, पोगर आहे, दांडा आहे, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि निश्चितच त्याचा फायदासुद्धा आपल्याला होणार आहे. तर निश्चितच यासाठी पोगर, दांडा, पाथीची संख्या वाढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे 2 कॉम्बिनेशन आहे हे खूप गरजेचं आहे, ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करायचं आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.